अर्पिता ही कोण आहे? झिपरी अर्पिता. मी तुम्हाला रोज सांगते का 2 वेण्या घाला. किती छोट्या मुलींनी 2 वेण्या घालताना खूप छान वाटतं. आणि विद्यार्थी शाळेच्या विद्यार्थी वाटतात. आपल्याला यायला शाळेमध्ये आनंद वाटतो. पायामध्ये शूज सॉक्स असले, 2 वेण्या असल्या, आपला युनिफॉर्म, सॅक, दप्तर आणि डब्याची पिशवी हे सगळं घेऊन आलं. आपण छान मस्तपैकी टोल वगैरे घेऊन तोंडाला पावडर तुम्हाला किती छान वाटतं बरं ते. छान वाटतं की नाही? आपल्या 2 वेण्या ह्या मुलींना मी सांगितले 2 वेण्या घालून ते घालून येतात. ते रोज घालून येतात. म्हणजे जर एका दिवशी ठीक आहे आईला वेळ नसेल आणि याचे काय घालायचं जास्त आवड काम नाही. आता ही झिपरीला रोज अजिबात वेणे घालतच नाही. कोणी जर येत की घालते. मग मी काय केलं? मी म्हटलं आपणच त्यांच्या वेण्या घालूया. ठीक आहे. मग हे काय करायचं असं बघा भांग पाडायचं. मग दिसतं का तुम्हाला भांग पाडलेला? भांग पाडलेला तुमचा असतोच. फक्त आपल्याला त्याला काय करायचं आहे? हे करायचं असं. आणि तुमच्यासाठी रबर पण आणलेले आहे. किती छान दिसतं बरं. हे असे बांधले आपण 2 फक्त बो बांधायचे. हे असे 2 बो बांधायचे आणि रबर लावायचे. झालं की नाही? किती छान दिसतं आणि एकदम आपण शाळेच्या विद्यार्थीने दिसतो. झाली एक वेळी झालं. टाईप करायचं. सरका इकडं असे फटाफट गोल फिरवा आणि खालचे केस मोकळे सोडायचे. बघा आपण किती छान दिसतो बरं. ही आहे अर्पिता आणि हे अर्पिताचे 2 शेंड्या 2 बो झाल्या का नाही? काय वेळ लागतो रे याला करायला आणि दिसतं पण किती छान. उभी राहा अर्पिता. उभी राहा. दिसते का अर्पिता? दिसते का अर्पिता? अर्पिताचे केस. अर्पिताचा कंगवा. आता अर्पिता झाली तयार. असं रोज आपण कसं यायचं शाळेमध्ये यायचं आणि बघा बरं किती छान तयार झाली अर्पिता. यायला किती छान फ्रेश वाटतं की नाही? वाटतं की नाही फ्रेश? आणि वाटलं आपल्याला आता नाही तुमची केस थोडेसे वेगळे वाटतं. बघ गेलं माझं. बघा इथं कंगवा. हे केस आपण असे करू शकतो. छान दिसते का अर्पिता? पावडर पुसायचं आहे. बसा खाली. अर्पिता रेडी झाली शाळेसाठी. अर्पिता खाली बसायचं लवकर. चला लवकर. आता हिशोब ते मॅडम माझ्या केसाचं काहीच येत नाही. मॅडम माझ्या केसाचं काहीच येत नाही. आता हिच्या केसाचं मी काय करू तुम्ही सांगा बरं. हिच्या केसाचं मी काय करू? हिच्या केसाचं आपल्याला जमलं तर आपण करूया. पण ती केस छान करून येते. पहिले तिचे केस मोठे होते. प्रयत्न करायला काही हरकत आहे का? हा फक्त प्रयत्न आहे. काय फक्त प्रयत्न आहे. झाल्या की नाही 2 शेंड्या? झाल्या की नाही? दिसणार चांगलं नाही. दिसणार चांगलं नाही. पण तुझ्या केसाचं काही जमत नाही तर ठीक आहे ना. कोणी आलीच आहे. कोण ही आलीच आहे ना. तिला रोज सांगते मी 2 वेण्या घालायचे. 2 वेण्या घालायचे. 2 बो बांधायचे. पण ती घालतच नाही. आता काय करावं लागलं मला? आता हे करून देते मी. ठीक आहे. किती छान दिसतो बरं आपण. किती छान दिसतो आपण. इकडनं 2 वेण्या घ्यायचे आणि आपण स्वतः सुद्धा करू शकतो. आईला वेळ नसेल ना तर आपण स्वतः करायचं. काय वेळ लागतो बरं? आपले केस बांधायचे घ्यायचे. केस बांधायचे झालं. किती छान आहे आणि आपण दिसतो पण छान. दिसतो की नाही छान? संध्याकाळपर्यंत वेणीला हात लावायचा नाही. झाले की नाही 2 बो? आता हे केस अशी फिरून टाकायची. बघा आपण स्वतःच आपलं आवरायचं. आपल्या आईने स्वयंपाक करत असते ना तर आपण आपलं स्वतः आवरायचं. तुम्हाला पुढं फिनिशिंग द्यायची आहे तर देऊ शकतो. हे केस आहे ते छोटे हे इकडे घ्यायचे. कुठं बस पाहिजे तुम्ही ठरवायचं ते. बघा किती छान दिसते. करायचे. पावडर लावायची मस्तपैकी. आपले शूज सॉक्स घालायचे. बघा आलीना किती छान दिसते. आता गोरी गोरी आलीशा किती छान दिसते. बघा बरं. बघा इकडे कशी दिसते आता ही. मस्त दिसते ना. बसा खाली. संपलाय. चला इकडे. चला कंगवा दे फटाफट. हे बघा ही प्रांजल इतके मोठे केस आहे ना. भारी केस आहे. पण प्रांजल काय करते? कंटाळा करते. दिसायला पण ती छान आहे पण ती कंटाळा करते. बघा असं फटाफट भाग पाडायचा आहे. आपलं स्वतःच आपण आवरायचंय. रोज आपल्या मम्मीला त्रास द्यायचा नाही. हे प्रांजल रबर घेते तू. तुला जे आवडते ते घे. झाले. खूप मोठा रबर आणलेला आहे.
नको जाऊ. सरांना सांगून की त्यांनी मला थांबून ठेवलंय. कधी त्यांना सरक म्हणा. ही अजून एकदाही 2 वेण्या घालून आलेली नाही. 2 मो अजूनही ती बांधून आलेली नाही. तिचे केस खूप सिल्की आणि छान आहे, पण ती अजूनही खूप छान केस आहे. बघा किती छान दिसत आहे. पण ती ना कसलं पण आवडली. आणि प्रांजल खाली बसायचंय. प्रांजल खाली बसायचंय. असं भाग पाडायचं. आणि जे मुलं आता शांत बसणार नाही, त्यांचा पण भाग पाडून 2 महिने घालणार आहे. लाल रिबीन घे, लाल काळा तुला जे आवडतं ते घे. बघा इथे व्हाईट घेतलेले आहेत. समोर बघ, समोर. तर एक याच्या काय 2 वेण्या, 2 बो सोडायचे नाही. हे असंच घरी बांधायचं. स्वतःचं काम स्वतः करायचं आहे. आपल्या घरी आपली आई अभ्यास करते, आपली मम्मी स्वयंपाक करते, घरात सगळा होमवर्क करते. त्यामुळं आईला जास्त त्रास द्यायचा नाही. स्वतःचे कामं स्वतःच करायचे असतात. ठीक आहे. आणि मोठेपणी सुद्धा आपल्याला स्वतःचे कामं स्वतःच करावे लागतात. कारण आपल्या बरोबर आपण जेव्हा नोकरीला जातो, कुठेतरी कामाला लागतो, तेव्हा स्वतःचं काम स्वतःच करावं लागतं. बघा या 2 महिने झाल्या का? बघा किती छान दिसतंय का? आता रोज आपल्या आवडल्यानंतर छानपैकी तोंड धुवायचंय. इकडं बसायचंय. छानपैकी तोंड धुवायचंय, बसायचंय. पावडर लावायची आहे मस्त पैकी. बघा इकडे जागा सोडायची. तुम्ही पण करा. दिसते का? कशी दिसते आमची पियाला? परी सारखी दिसते का? परी दिसते का? परी सारखी. बसायचे. ते बघा तिने काय केलं परत. बघा आता इथे केस बघा किती मोठे, किती छान केस आहे. बरोबर खालीपर्यंत बांधायचं. मध्ये आहे. बघा मुलांनो, ही आपली सिद्धी आपल्या केसाची खूप काळजी घेते. आणि रोबिन आता तर परत आवाज आला तुमच्या पण 2 वेण्या आहेत. त्यानं 2 नंबर लावणार. ही आमची सिद्धीला ती रोज घालून येते बऱ्याच वेळा, पण तिला आज वेळच नाही मिळाला. स्वतःची तिला घाई झाली असेल, आज उठली नसेल. सिद्धी 2 नंबर घ्यायचे आहेत मला. तुला जे आवडतं ते घ्यायचं. आणि भाग आहे ना भागातून पाडायचं बरोबर. व्हाईट नंबर आवडलेले आहे. आवाज बंद. कसं दिसतंय वेण्या? आणि प्रांजल काय केलं वेण्याचं?
प्रांजल तुझे केस विस्कटून टाकले तू. छान छान छान. बसा खाली तिथे. चला कोण राहिली आता? वेदिका राहिली. बघा क्लिपर आणले इकडे. हे बघा इथे क्लिपर लावले. किती छान दिसत आहे. वा बघा क्लिपर आणले तिथे. क्या बात आहे. प्रांजल इकडे तू. प्रांजलला 2 क्लिपा लावते मी. नंतर त्या प्रांजल तिच्या क्लिपा देऊन टाकायच्या आपल्याला. ते केस खूप विस्कट गेले बघा इथे. असे केस आहे ना ते मावत नाही. बोमध्ये ते येत नाही. मावत काय लावायचे अशा क्लिपा लावायच्या. काय लावायचे आहे. चला आता फक्त कोण राहिली आहे. वेदिका. अर्पिता काय झालंय. कंगवा कुठे गेला परत. तुम्ही कंगवाच ठेवत खाली बसा. खाली बसा ना. खाली बसतील का. खाली बसतील का सगळे. बघा असा भाग पाडायचा आहे बघून दिसला का. भाग ऑटोमॅटिक पडतोय. बघा इथे पूर्ण होऊ शकतात. तर नक्कीच तुमच्या मी उद्या शाळेमध्ये तुमच्यासाठी 2 महिने घरी परत होऊन देऊ. तुमच्या आणि माझ्या वयामध्ये फरक आहे ना. ठीक आहे. उद्यापासून सर्वांनी शूज सॉक्स टाय आणि छानपैकी आवरून यायचं आहे. ठीक आहे. मुलांनी आणि मुलींनी पण आपल्या स्वतःचं आपणच आवरायचं. आईला मध्ये डिस्टर्ब कामामध्ये डिस्टर्ब करायचा आता. ओके. येताना पण हातपाय धुवायचे असतात. जेवताना व्यवस्थित जेवायचंय. हात धुवून रोज जेवायला बसायचं आहे. सर्वांना समजलं का. आपल्या स्वतःचं आपणच आवरायचंय. आपल्या वेगळ्या मुलींनी आपल्या स्वतःचं आपण आवरायचंय. आपण आता पहिलीला आहोत. छोटे आहोत का. आपल्याला चालता येतं, लिहिता येतं, वाचता येतं, बोलता येतं, खोड्या करता येतात, मारामारी करता येते, मस्त्या करता येतात. मग वेळे घालता काय येत नाही. येतात ना. हो मग आपण सर्वांनी आवरायचं. बघा तिकडे मुलं किती भारी भारी आवडतात ते बघा. बघा त्यांची सुरुवात झाली बघा आवरायला. त्यांना कामच तेवढे. ठीक आहे. सर्वांनी आवरलं का. उद्यापासून 2 महिन्या. सर्वांनी उद्यापासून 2 महिन्या. ओके. सिद्धीकडे या सिद्धीने माझ्यासाठी 2 रबर बँड आणलेले आहेत. ती काय म्हणे मॅडम तुम्ही आमच्यासाठी रबर बँड आणले आणि मॅडम तुम्ही पण 2 महिने घालणार का. 2 बांधणार का. तर माझं हसून 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 खूप पोट दुखलं. मी म्हटलं बेटा मी 2 महिने घालेल आणि फोटो पण काढेल पण ती कुठं आता इथं नाही घरी जाऊ. मग तुम्हाला मी काय करलं आपल्या ग्रुपला टाकेल. तिने माझ्यासाठी काय केलेलं आता 2 रबर बँड आणलेले आहेत आणि मी तुला घालून नक्कीच फोटो पाठवेल घरी पण. ठीक आहे नाही. माझे केस खूप छोटे. ठीक आहे. हो हे बघा हिंदी पण काटे आले माझ्यासाठी. छोटे छोटे क्लिप आणले आणि तिथं काय वाटतं की मॅडमनी पण लावायला पाहिजे. पण मी तुम्हाला नक्कीच माझा फोटो काढून पाठवेल. तर मी पण 2 महिने घालू शकते. 2 बांधू शकते. पण मी आता तुमच्या माझ्या वयामध्ये फरक आहे ना. तुमच्या आणि माझ्या वयामध्ये फरक आहे की नाही. मोठे बरं किती मोठे केस आहे. छान बनवले आहे पण मोठे आणि हुशार खूप आहे. अजून खूप उपक्रम करत असतो. पण मुलांनी पण असं छान आवडून यायचं. काय करायचं छान आवडून असं यायचं. चला बरं आणखी कोणी परशू या. चला इकडं. हां पटापट 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 लवकर तुमचे पण केस बनवणार नाही. चला पटापट चला. मस्त पैकी उभं राहायचं असं. आपले केस आपणच बनवायचे आहे. छान. चला चला लवकर लवकर. हा आमचा साई. मॅडम आमचा साई कसं दिसतोय बघा बरं. साई कसं दिसतोय. छान दिसतोय का. कोणतं तरी कट मारणार आहे का साई. कटचं नाव काय मला. कटचं नाव काय आहे. अरे बुलेट कट मारलाय केसाला. बुलेट कट आहे. मला आज माहित झालं का केसाचा कट सुद्धा बुलेट असतो. बाबा बाबा तुझं कोणतं आहे. हिरो होंडा का. हिरो होंडा का पॅशन. कोणता कट आहे. हे बघा कसे केस आहे बघा. वाव हे बघा कसे केस आहे बघा याचे. तुझं कोणता कट आहे. हिरो होंडा का. उडी बाबा उडी बाबा. मला तर मर्सिडीज कट आहे काय. मला तर मर्सिडीज नाही म्हणून करायचंय मुलांनी पण. फटाफट कर स्वरूप. बाबा हे बघा आमचं स्वरूपचे केस एकदम छान आहे. केस बनवून मस्त पैकी याचे पावडर लावायचं आहे. स्वतःच आवरायचं आहे. चला छान. हे बघा आमचं शांत नीट उभं राहायचं नीट.
छान